हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर उद्या शंकरपाळी करणार असाल तर परफेक्ट टायमाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही खरंच शंकरपाळी करून पहा. नेहमीच्या शंकरपाळी जे करता त्याच्यापेक्षा वेगळी शंकरपाळी ही मी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकरपाळी कुणाकुणाला आवडते? मला तर खूप आवडते. कमेंटमध्ये सांगा की कुणाला कुणाला चहा शंकरपाळी आवडते. आणि करून पहा ही शंकरपाळी. पहा शंकरपाळी किती फुगली आहे, किती लेयर आलेत, की कच्ची केवढी आणि तळल्यानंतर केवढी झाली. 1 किलो मैदा मी घेतला आहे, ऊन देऊन घेतलेला आहे. ही पहिली ट्रिक आहे, ऊन देऊन घ्यायचं मैदा. त्याच्यानंतर 1/2 किलो पिठी साखर घेतली आहे मी. साखर 1/2 किलो नाही, पिठी साखर 1/2 किलो घेतली आहे. सोडा घेतला आहे, मीठ घेतले आणि विलायची घेतले आणि डालडा घेतला आहे मी 1 वाटी. 1/2 किलोची वाटी आहे, पातळ करून घेतलेलं आहे. आणि पाणी घेतलेलं आहे. म्हणजे बघा किती सोपी पद्धत आहे. आता साहित्य कसं घेतले त्याची दुसरी ट्रिक सांगते. ही 1/2 किलोची माझी वाटी आहे. तर मी काय केलेले, 1 किलो मैद्याचे 3 भाग केले आणि 1 भाग हा पिठी साखरचा घेतला आहे. मग तुम्ही एकतर मैदा वाटीने मोजून घ्या. म्हणजे माझ्या वाटीने 8 वाट्या झाल्या होत्या, तर मग मी 2 वाट्या पिठी साखर घेतली. मग अशा प्रकारे म्हणजे 3 हिस्सा मैदा आणि 1 हिस्सा पिठी साखर असं प्रमाण घ्यायचं. आता मी हे सर्व मिक्स केलं, पिठी साखर त्यात मी सोडा टाकायला लागले. 2-3 चिमूटच मी फक्त सोडा घेतला. विलायची पूड घेतली 1.5 चमचा, मीठ घेतलेले 1 चमचा. कुठलाही गोड पदार्थ जरी असला तर मीठ टाकायचंच, त्याच्याशिवाय छान चव लागत नाही. आणि 1 वाटी आणि थोडंसं वर म्हणजे 250 मिली 300 मिली पाणी लागलं असेल तरी तुम्ही घट्ट पातळ असा पाहूनच पाणी घ्या. कमी जास्त वाटीचं प्रमाण हे लहान मोठं असू शकतं. आणि हे सर्व मिक्स करून मी छान आता गोळा तयार करून घेते. छान असा गोळा तयार झालेला आहे. असा घट्टच करायचा की त्याचे असे म्हणजे असं मऊ नाही झाला पाहिजे. पहा असं थोडंसं भगऱ्या भगऱ्या असं झाल्यासारखं झालेलं आहे. आमच्याकडचा हा शब्द आहे. तो शब्द म्हणजे असा चिरण्या म्हणतात ना, तसा प्रकार. म्हणजे एकदम असं मऊ नाही आहे. असं त्याचे गोळे करून आता मी घेते. काही वेळेस काय होतं, आपण ज्यावेळेस डालडा पिठामध्ये टाकतो त्या टायमाला जर तो थंड झाला तर त्याचे गोळे तयार होतात. आणि मग शंकरपाळी करताना त्याच्यामध्ये ते गोळे दिसतात, ते घट्ट होऊन. आणि ते ज्यावेळेस आपण तेलात टाकतो त्यावेळेस वितळली जाते शंकरपाळी. मग अशा वेळेस जर झालं थंड, त्याच्या गोळ्या गोळ्या झाल्या तर मिक्सरवर एकदा सर्व ते मिश्रण फिरून घ्यायचं आणि परत चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे जरी त्याच्यातल्या गाठी असतील तर ते निघतील. मिक्सरवर फिरवल्यावर तर गाठीच काही राहत नाही. तर ही एक तुम्ही ट्रिक लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला घाबरून जायचं नाही, त्याच्यावर उपाय हा असतोच. आता मी हे लाट्या करून घेते आणि त्याच्या शंकरपाळ्यासाठी त्याचे काप करून घेते. पहा असं किती जाडी ठेवली ती मी दाखवते तुम्हाला. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. पातळ जर झालं तर शंकरपाळी तळल्यानंतर अशी खुसखुशीत होत नाही, कडक होती. असं म्हणजे कडक लागते. आणि जाड ठेवल्यावर मग ती पिटाळ लागते. त्यामुळे असं व्यवस्थित त्याची जाडी ठेवून मग त्याचे आपण काप करून घ्यायचे. तुम्हाला दाखवतेच की किती जाडी मी ठेवलेली आहे. हे पहा, अशी एवढी जाडी ठेवायची. आणि आता मी त्याचे काप करून घेते. हे अचूक प्रमाण आहे. जरी आपण अंदाजे मैदा जरी घेतला तर आपण 3 हिस्से मैद्याचे करायचे आणि 1 हिस्सा पिठी साखरचा घ्यायचा. हे प्रमाण अचूक आहे. फक्त डालडा किंवा तूप वापरताना किलोला 1/2 किलो असं प्रमाण आहे. त्यामुळे जर कमी जास्त ते प्रमाण करून तुम्ही करू शकता. असं एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते की प्रमाण जरी नसेल तरी असं तुम्ही शंकरपाळी करू शकता. खूप छान होती शंकरपाळी, एकदम खुसखुशीत होती, लेयर भरपूर होतात. आणि तूप नाही टाकलं तरी चालतं, डालड्यात केली तरी खूप छान लागते. आणि झंझट नाही की ते दूध गरम करा, त्यात पिठी साखर त्याचं विरघळून घ्या किंवा पाणी घ्या त्यात विरघळून घ्या. हे करायचं नाही. डायरेक्ट आपण मैद्यात पिठी साखर मिक्स करूनही आपण हे करू शकतो.
थोडंसं कोमट जरी पाणी घेतलं तरीही चालतं. मी पाणीसुद्धा कोमट केलेलं नाही, मी थंड पाण्यातच मी करून घेतलेलं तुम्हाला दाखवलेलंच आहे. असंही नाही की कोमट केले पाणी. त्यामुळं खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा करून पहा. आणि ही म्हणजे पहिल्यापासून हे अशी पद्धत आलेली आहे आमच्या माहेरी पण, आणि सासरीही अशा पद्धतीनेच करतात शंकरपाळी. खूप छान होती, खुसखुशीत होती. चहाबरोबर तर खूप छान, विलायची टाकल्यामुळे तर खूप छान लागते. म्हणजे बिस्किटासारखीच एकदम छान अशी शंकरपाळी लागते. तुम्ही करून पहा. आणि खूप 1 किलोमध्ये भरपूर अशी शंकरपाळी होती. 1 किलो त्यानंतर पिठी साखर ती पडतेच आहे, त्याच्यामुळे भरपूर होती शंकरपाळी. आता तुम्ही जर उद्या करणार असाल तर हे करून पहा. आता मी तळून दाखवते तुम्हाला. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम तेल करायला. असे थोडंसं टाकून पाहायचं आधी की कडक झालेलं आहे का तेल ते. आम्ही लहानपणी माझ्या चुलतीला ते असे शंकरपाळी ते कापून द्यायचं, मदत करायचो. त्यानंतर करंज्याच्या लाट्या करून द्यायचं. लहानपणीची आठवण येते. असं दिवाळी ते फराळीचं करायला लागलो की असं. आता सध्या शेजाऱ्यांच्या हाती तेलाचा ते वास यायला लागला आहे. प्रत्येकाच्या घरी काही ना काही फराळ चालूच असेल. आता ही शंकरपाळी मी आजपासून चालू केली. मी म्हणजे फराळीला आज शंकरपाळी पहिल्यांदा केल्या. गोड काहीतरी पहिल्यांदा करावं म्हणून मी शंकरपाळी करून घ्यायला लागले. आता मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर थोड्या वेळाने मी खारे काजू शंकरपाळीची पण रेसिपी टाकणार आहे. तीही खूप छान झालेली आहे. ती रेसिपीही पहा आणि तेही करा. म्हणजे काय होतं आहे, गोड तिखट आणि थोडेसे खारे असं मस्त असं छान फराळ आपला तयार होईल. आणि खारे शंकरपाळी माझ्या मुलीला खूप आवडते, त्यामुळे मी ह्याच्यानंतर लगेच ते पण करून घेतलेली आहे. म्हणजे गोड शंकरपाळीनंतर ते करून घेतली. पहा असं छान असा मंदाचे म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला फुलच गॅस ठेवायचा, त्याच्यानंतर मध्यम आचेवर असं छान तळून घेतलेले आहेत. कारण काय आहे, आतून पण तळलं पाहिजे. एकदम फुल गॅस केला की वरून तळलं जातं आणि आतमध्ये कच्चं राहतं किंवा असं पिठाळ पांढरं दिसतं. त्याच्यामुळे असे सुरुवातीला फुल करायचं आणि नंतर मध्यम आचेवर छान तळून घ्यायचं. हे सर्व तर तळण्यावरच असतं. आणि ही गावाकडची साधी सोपी रेसिपी शंकरपाळीची जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओ पहा आणि धन्यवाद.